कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। आर्थिक निधी एकत्रित जमा झालेला आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 27 एप्रिल सोमवार 100% गोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता। आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता, म्हणजेच उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालच 12 बँकांकडे पैसे पाठवलेले होते। या 12 बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु आजपासून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आपण बघून घेऊयात की आज 27 एप्रिल सोमवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकेमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, 12 बँका कोणकोणत्या आहेत ते आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले असतील, आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल, तर तुमचे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांच्या 3000 रुपयांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची नावे सांगत आहोत। बघा, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे मिळून जात आहेत। आणि जर तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी असेल तर तुमची आजच खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना उशीर होण्याचं मुख्य कारण समोर आलेलं आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्ये का आलेला नव्हता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा उशिरा का येत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता। या 3 देशातील युद्धामुळे तुम्हाला हे पैसे याच्या अगोदर आलेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर या 3 देशातील युद्ध संपून आता भरपूर दिवस संपलेले आहेत। यासोबतच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडे पैसे कमी होते, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेले होते। यासोबतच वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पैसे सोडण्यात आलेले होते। संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, विधवा पेन्शन असेल, अशा योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडल्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे शिल्लक नव्हते। त्यामुळे तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता, परंतु आता लाडक्या बहिणी नाराज होत चाललेल्या होत्या। लाडक्या बहिणी म्हणत होत्या की हे सरकार आम्हाला आता पैसे देणार नाही, या सरकारने लाडकी बहीण योजना बंद केलेली आहे, आमचा या सरकारने फायदा घेतलेला आहे, अशा पद्धतीच्या गुप्त चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू होत्या। अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मिळालेली होते। म्हणजेच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींना जो काय राग आलेला होता, जो पण काय लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज पसरलेला होता, तर तो गैरसमज दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा राग दूर करण्यासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणत असाल की आज लगेच आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का, तर बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आधार कार्ड
कार्डच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये सोडला जात असतो. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात असतात. मग एका दिवसामध्ये फक्त या ठिकाणी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींना पैसे सोडणं शक्य होत असतं. म्हणजेच एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतात. त्यामुळे आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत. तर आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचे 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500 असे 3000 रुपये जमा केले जात आहेत. आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली आहे, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही. कारण फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहेत. बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर 12 जिल्ह्यांची नावे, 12 बँकांची नावे सांगत आहे. सविस्तर बँकांची नावे आणि जिल्ह्यांची नावे पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत का तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे, याची माहिती तुम्हाला समजून जाईल. तर बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना शेतामधील कामे मिळत नाहीत. भरपूर ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचा प्रश्न तयार होत असतो. म्हणजेच लाडक्या बहिणींना पैशांची गरज या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 100% जास्तीत जास्त भासत असते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे सोडले जात आहेत. तर या पैशांमधून लाडक्या बहिणी किराणा खरेदी करतील. या पैशांमधून लाडक्या बहिणी विविध वस्तूंची खरेदी करतील. असा दृष्टिकोन ठेवून एकदाच 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत. यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हे पैसे सोडले जात आहेत. राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण आजपासून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा केले जात आहेत. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे. यापुढे लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होऊन जातील. आता बघा, लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांची आणि 12 बँकांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांची आणि 12 बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींना सोडले जात आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला इथून पुढे गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत. यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी महत्त्वाचे 5 नियम लावण्यात आलेले आहेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 5 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 5 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात नाहीत. त्या लाडक्या बहिणीने गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आपण गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे 5 नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 5 नियम कोणकोणते आहेत तेच आपण आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. सविस्तर हे 5 नियम पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे नियम लावण्यात आलेले आहेत तर ते नियम आपण सविस्तर पाहून घेऊयात. परंतु गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी हे जे नियम आहेत तर ते नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे एक अहवाल आलेला आहे. त्या अहवाल
अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यातील अशा पण बहिणी आहेत की त्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी नाहीत, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढलेली होते, चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता. तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळायचं आहे. त्यासाठी सरकारकडे अहवाल गेलेला आहे. सरकारच्या माध्यमातून आता मार्च हप्त्यासाठी, एप्रिल हप्त्यासाठी 5 नियम आणि गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी 5 नियम असे 10 नियम लावण्यात आलेले आहेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 10 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, त्यांचीच प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 10 नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट जे नियम लावण्यात आलेले आहेत तर ते नियम आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, हे नियम पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तपासायचं आहे. यासोबत लाडकी बहिणींना आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, आणि ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, अर्धवट पैसे मिळालेले असतील तर त्या लाडक्या बहिणींचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगून टाकतो. सविस्तर माहिती पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु अशा सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचे 1500 रुपये, एप्रिलचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये अशा पद्धतीने टोटल मिळून 5500 रुपये सोडले जात आहेत. आणि बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम हे सरकार करत आहे. लाडक्या बहिणी या सरकारवरती प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर आता भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे आपण वेळ घालवणार नाही. आता आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये गॅस कनेक्शनचे पैसे 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत याचीच माहिती सांगत आहे. सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पहा. यासोबत ज्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत त्या बँकांची यादी सुद्धा सविस्तर वाचून दाखवता. सविस्तर बँकांची आणि सविस्तर जिल्ह्यांची यादी पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे नियम लावण्यात आलेले आहेत तर ते नियम सविस्तर सांगत आहे. तर ते नियम सविस्तर पहा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाऊ शकतात. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण सविस्तर नियम पाहणार आहोत. परंतु नियम पाहण्याच्या अगोदर तुम्ही 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे सोडले जात आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील त्यांना पैसे सोडले जाणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं काम तुमची लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण झालेली असायला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं काम तुमचे आधार कार्ड अपडेट असले पाहिजे. तर असे 3 कामे केलेले असतील तरच मला हे पैसे सोडले जात आहेत. आता आपण गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे नियम आहेत यासोबत लाडकी बहीण योजनेच्या मार्च एप्रिल हप्त्यासाठी जे नियम आहेत ते नियम पाहून घेऊयात. बघा मार्च एप्रिल हप्त्यासाठी पहिला नियम 4 चाकी गाडीचा आहे. तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरा नियम उत्पन्नाचा आहे. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरा नियम तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. चौथा नियम 5 एकरांपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. आणि 5वा नियम तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत. तुमचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. तर आज महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती
अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर यासोबत गोंदिया तर अशा 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे आता जमा होणार आहेत. बघा, लवकरच GR येणार आहे. GR आला की आपला व्हिडिओ येईल. आपला व्हिडिओ आला की तुम्हाला पैसे मिळून जातील. तोपर्यंत सर्व महत्त्वाची कामे करून ठेवा. महत्त्वाची कामे केली की पैसे मिळत राहतात. जर तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असेल तर त्या गॅस कनेक्शनची KYC पूर्ण करा. महत्त्वाची कामे करून ठेवा.